तर तुम्ही फिजिक्सला कधी टाइम देणार? केमिस्ट्री जर वीक असेल तर तुम्ही फिजिक्सला कधी टाइम देणार? हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्या इकडल्या विद्यार्थ्यांचे मेन प्रॉब्लेम आहे, फिजिक्सच वीक राहतं. आणि फिजिक्स वीक असल्यामुळे त्यांचं फिजिकल केमिस्ट्री पण वीक जाते, त्यांना फिजिकल केमिस्ट्री पण वीक जाते. आता ती वीक गेल्यामुळे त्यांचा चांगलाच इफेक्ट पडतो ना. जर तुम्ही या गोष्टीला, जर तुमचं बायोलॉजी जर चांगली नसेल तर तुम्हाला रिपीट करण्यामध्ये खरंच काय अर्थ नाहीये. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MA स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे की रिपीट, सर्वात महत्वाचा विषय बोलणार तो म्हणजे रिपीट करावं की नाही. रिपीट करावं की नाही हा सर्वात मोठा प्रश्न असतो, प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो की रिपीट करावं की नाही. सर मला एवढे मार्क आहेत, मला तेवढे मार्क आहेत, आणि सर रिपीट करावं की नाही, काय नाही. या गोष्टीबद्दल आपण सविस्तर माहिती बोलणार आहोत. हा जो मी जे सांगत आहे ना, ते माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगत आहे, आणि पूर्णपणे माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार सांगत आहे. मी पण एक ड्रॉप घेतलेलं होतं, त्याच्यानुसार मी सांगत आहे. त्यामुळे प्लीज लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. आणि हा पॅरेंट्ससाठी पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. पॅरेंट लोकांनी पण हा व्हिडिओ तेवढाच ऐकावा, पॅरेंट लोकांसाठी पण खूप गरजेचं आहे. तर रिपीट करण्या अगोदर तुम्ही 8 ते 10 गोष्टीचा नक्की विचार करा बघा. कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे, मी माझा स्कोर MBBS रेंज मध्ये नेऊ शकतो का? सध्या तुमचा स्कोर जर समजा 200 असो किंवा 300 असो किंवा 100 जरी असला, तर तुम्ही रिपीट करायचा विचार करत असाल आणि तुम्ही MBBS चे जर स्वप्न बघत असाल किंवा 400 जर असाल, तर तुम्ही खरंच पेपरच्या MBBS रेंज मध्ये तुमचा स्कोर नेऊ शकता का? रिपीट माणूस जनरली कशासाठी करतो? MBBS साठी. आणि जर काहीच भेटत नसलं, समजा 100चा स्कोर तर खूप कमी झाला, 100 मध्ये जर तुम्हाला काही भेटत असेल, तुम्ही BMS साठी रिपीट करता, ठीक आहे, हे मान्य आहे मला. पण MBBS साठी जर तुम्ही विचार करत असाल, एवढा 200 कोर, 300 कोर आणि 400 कोर असून जर तुम्ही 300 ते 400 स्कोर वाले तर जास्तच राहतात विद्यार्थी, MBBS साठी जर विचार करत असाल, खरंच तुम्ही तेवढा स्कोर आणू शकता का? पेपर लेवल काही असू द्या, हार्ड असू द्या, सोपा असू द्या. सोपा जर असला 2024 सारखा, तर 650 प्लस तुम्हाला मार्क लागतील, तेवढे तुम्ही आणू शकता. हार्ड असला ठीक आहे, 500 वर पण होऊन जाईल, जसं की या वर्षीचा हार्ड आला पेपर 2025 चा, तेवढा ठीक आहे. पण तेवढ्या रेंजमध्ये तुम्ही खरंच टिकून शकता का? हे सर्वात महत्वाचं फॅक्टर आहे. आणि हा जो प्रश्न आहे तुमच्या पॅरेंट्स लोकांनी विचारत घ्यायचा नाही, हे तुमचा प्रश्न आहे. सर तुम्हाला खरंच एवढा स्कोर आणणं होईल का? हे तुम्ही स्वतःला विचारा, की पेपर कसा जरी आला तर मी तेवढा स्कोर आणू नाही शकतो MBBS रेंज मधला, तरच तुम्ही रिपीट घ्यायला पाहिजेत खरं म्हणलं तर. नंतर म्हणजे माझं बायोलॉजी आणि केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे का, हे सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. जर तुमचं बायोलॉजी आणि केमिस्ट्री जर स्ट्रॉंग नसेल, तर तुम्ही सगळ्यात मोठी मिस्टेक करता. जर रिपीट करायचा विचार करत असाल तर, सॉरी पहिली मिस्टेक झाली इथे थोडी. तर केमिस्ट्री आणि जर बायोलॉजी जर स्ट्रॉंग नसलं ना, तुम्ही खरंच रिपीट करून तुमचा अर्थच नाही. तर तुमचं कमीत कमी केमिस्ट्री जे आहे का 50% तरी स्ट्रॉंग पाहिजेत. कोणतं तरी 50%, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक म्हणा किंवा इनऑर्गॅनिक फिजिकल म्हणा, हे दोन्हीपैकी जे आहे का तुमचं 50% तरी केमिस्ट्री स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिपीट करायला परवडते. आणि बायोलॉजी तर 100% परफेक्टच पाहिजे रे. बायोलॉजीमध्ये जर तुमचा बायोलॉजीमध्ये यावर्षी 280 प्लस किंवा 290 प्लस जर स्कोर येत असाल, तर तुमचं बायोलॉजी परफेक्ट आहे. केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही विचार करा, तुमची केमिस्ट्री परफेक्ट आहे का? जसं यावर्षीचा पेपर आलता त्या लेवलमध्ये बी 50% क्वेश्चन तरी तुम्ही जर रॉंग करेक्ट जर करत असाल, तरी तुमची केमिस्ट्री चांगली समजून घ्या यावर्षी. जर तुमची बायोलॉजी आणि केमिस्ट्री जर वीक असेल, तर तुमचा रिपीट करून काही फायदा नाही ना. कारण की तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स 100% हार्डच जातं ना. आता माझी पण ती सिच्युएशन होती, मला फिजिक्स म्हणून जनरल रिपीट करावं लागलं होतं. माझं केमिस्ट्री बायोलॉजी चांगलं होतं, पण फिजिक्स वीक होतं. तेच पण तुम्ही स्वतःचा प्रश्न विचार करा, जर तुमचं फिजिक्स केमिस्ट्री जर वीक असेल, तर तुम्ही या गोष्टीला कधी सॉरी सॉरी तुमचं बायोलॉजी आणि जर केमिस्ट्री जर वीक असेल, तर तुम्ही फिजिक्सला कधी टाइम देणार? केमिस्ट्री जर वीक असेल, तर तुम्ही फिजिक्सला कधी टाइम देणार? हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्या इकडल्या विद्यार्थ्यांचे मेन प्रॉब्लेम आहे, फिजिक्सच वीक राहतं. आणि फिजिक्स वीक असल्यामुळे त्यांचं फिजिकल केमिस्ट्री पण वीक जाते, त्यांना फिजिकल केमिस्ट्री पण वीक जाते. आता ती वीक गेल्यामुळे त्यांचा चांगलाच इफेक्ट पडतो ना. जर तुम्ही या गोष्टीला, जर तुमचं बायोलॉजी जर चांगली नसेल, तर तुम्हाला रिपीट करण्यामध्ये खरंच काय अर्थ नाहीये. जर तुम्हाला 100 मार्क येत असतील, तुम्हाला जर BMS BHMS जे पाहिजे असेल त्याच्यासाठी रिपीट करत असाल, तर ठीक आहे. पण जर तुमचं बायोलॉजी जर चांगलं नसेल, तर तुम्ही खरंच रिपीट करू नका. बायोलॉजी किंवा केमिस्ट्री पण 50% चांगलं पाहिजे. नाही तर बस आजकाल तसं नाही राहिलं, की फक्त केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर तुमचं नीट निघून जाईल, तसं नाही राहिलेलं. तुम्हाला केमिस्ट्री पण व्यवस्थित पाहिजे. तर तुमचं पेन 50 ते 70% केमिस्ट्री जर तुमचं परफेक्ट असेल, तरच तुम्ही रिपीटचा विचार करा. हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. कारण की तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना खास करून फिजिक्स साठी खूप टाइम द्यावा लागतो, तेव्हा त्यांना फिजिक्स समजतं. त्याच्यामुळे तुमचं केमिस्ट्री आणि बायोलॉजी खूप महत्वाचं आहे, चांगलं असलेलं. नंतर मी खरंच वर्षभर कन्सिस्टन्सी अभ्यास करू शकेल का? हो, हे सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. पण काय नाही, सुरुवातीला वाटतं विद्यार्थ्यांना की बाई मी करू शकतो, पण एकदा मिड मध्ये जर गेले ना, मिड मध्ये गेल्यानंतर तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो, की सर मला कन्सिस्टन्सी टिकायच जमना, मला व्यवस्थित अभ्यासच होईन झालाय,
यामुळे तुम्ही खरंच विचार करा. एक कन्सिस्टन्सी खूप विद्यार्थी राहतात, रिपीट घेतात, रिपीट करण्याचा प्रयत्न करतात आणि कन्सिस्टन्सी टिकवूच शकत नाहीत ना. त्याच्यामुळे त्यांचं लॉस होतं. ते करतात सुरुवातीला उत्साहाने करतात, मी म्हणत नाही की करत नाहीत, उत्साहाला करतात. मिड मध्ये गेलं की डिप्रेशन येतं, डिप्रेशन सिलेबस हँडल होत नाही, झालं भटकले. एकदा जर तुम्ही ट्रॅकहून भटकले की संपला विषय तुमचा, नंतर तुम्ही ट्रॅकवर रिटर्न येणं मुश्किल म्हणजे मुश्किलच आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरंच 100% विचार करा. हे तुम्हाला गेल्या वर्षीच्या याच्यावरूनच अंदाज येईल की मी कन्सिस्टन्सली गेल्या वर्षी अभ्यास केला, फक्त मला त्या मानाने रिझल्ट नाही भेटला. मी 1 वर्ष जर केलं तर मला 100% रिझल्ट भेटेल. या गोष्टीचा तुम्ही स्वतः जा की ती 3 जे प्रश्न आहेत ते तुमचे स्वतःचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये कोणीच करू शकणार. आणि खरंच सांगा, 2 ते 3 रिपीट करून खरंच तुमचा स्कोर वाढणार आहे का? तुम्हाला जर गॅरंटी असेल 2 ते 3 रिपीट करून खरंच तुमचा वाढणार आहे. जर तुम्ही 2 ते 3 रिपीट करून जर असेल तुमचा जर स्कोर, जर मी 350 ते 400च्या मध्ये तेच असेल किंवा 450 पर्यंत येत असेल, तर खरंच तुम्ही रिपीट सोडून द्यायला पाहिजेत. कारण की माहिती आहे का, 2 ते 3 रिपीट म्हणताय मी, 1-2 रिपीटचं बोलत नाही. 2 ते 3 रिपीट मध्ये जर तुमचा स्कोर एवढाच येत असेल, 50-50 मार्कांनी कमी जास्त, तर खरंच तुम्ही रिपीट सोडून द्यायला पाहिजेत. आणि बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, खूप चांगले कोर्स आहेत. जर तुमचा स्कोर खरंच यावर्षी जर 300 प्लस असेल ना, तुम्ही बीबीएससी साठी नक्की ट्राय करा रे. बीबीएससी खूप चांगला कोर्स आहे, आपण त्याच्याबद्दल निग्लेक्ट करतो. बीबीएससी म्हणजे काय, व्हेटरनरी. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर बीएमएस आहे, बीएचएमएस आहे, हे पण कोर्स आहेत ना. याबद्दल तुम्ही विचार करा ना. कारण की जर तुम्ही एमबीबीएसच्या नादामध्ये जर तुमची 2 ते 3 वर्ष घातली ना, तुम्हाला याचा आता रिलाईज होणार नाही. जेव्हा तुम्ही कुठेतरी ऍडमिशन घेणार ना, त्यावेळेस तुम्हाला रिलाईज होणार की मी किती मागे पडलोय, किती टाइम वेस्ट केलाय. खूप खूप विद्यार्थी बघितले मी, खूप चांगलं खूप रिपीट करतात, 4 ते 5 रिपीट करतात. त्यामध्ये त्यांचं 4 ते 5 वर्षामध्ये तुम्ही एक विचार करू शकता का, एक डिग्री कंप्लीट होते तुमची, एमबीबीएस ची डिग्री कंप्लीट होते, बीएमएस ची डिग्री कंप्लीट होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता का, एवढं तुमचं लॉस जर तुम्ही करून घेत असाल एका रिपीट मध्ये, की नाही यार या वर्षी नाही झालं 100% मी पुढच्या वर्षी करेल. पण तुम्ही कन्सिस्टन्सी टिकतच ना, तुम्हाला तुमचा, आणि खरं म्हणजे ना, त्यावेळेस तुम्ही तुमचा विश्वास तोडायला पाहिजेत आणि जे निर्णय आहे का ते लवकरात लवकर घ्या पाहिजेत. तुम्ही खरंच विचार करा, बीबीएससी आहे, बीएमएस आहे, बीएचएमएस आहे, एवढे सारे कोर्स आहेत ना रे. त्याबद्दल तुम्ही नक्की विचार करा. कारण की माहिती आहे का, जर तुमचा कन्सिस्टंटली या रेंज मध्ये कोर राहत असेल, तुम्ही विचार करत असाल की माझा पुढच्या वर्षी स्कोर वाढणार, तर ते शक्यच नाही, पॉसिबलच नाही. तुमच्या स्कोरने एक लिमिट घेतलेली आहे. स्कोर जो आहे का फर्स्ट रिपीट मध्येच वाढतो, फर्स्ट ते सेकंड रिपीट मध्ये. माझ्या म्हणणे तर 100 जर तुमचा स्कोर वाढत असला फर्स्ट आणि सेकंड रिपीट मध्ये, तरच तुम्ही दुसरं तिसरं रिपीट करायचा विचार करायला पाहिजे. तर मी खरंच वेस्ट घालत नाही, हे सर्वात महत्वाचं फॅक्टर मी वरच बोललो तुम्हाला. तुमचं जे वेस्ट केलंय ना आता वर्ष, तुम्हाला सध्या नाही कळणार, त्याचं महत्व तुम्हाला नंतर, वेळ निघून गेल्यानंतर कळणार. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की विचार करा त्याबद्दल. मी रिपीटचं प्रेशर हँडल करून, रिपीटचं प्रेशर पण खूप इझी नसते बरं. रिपीटचं प्रेशर आजूबाजूचे नातेवाईक बोलणार, घरचे बोलणार, मित्र, तुमचे जे सोबतचे मित्र आहेत ते जर एमबीबीएस ला वगैरे लागलेले असेल, तुम्हाला त्यांचं पण प्रेशर येते, यार ते लागलं, मी नाही, कमी काय करत आहे, या गोष्टीचं पण खूप प्रेशर येते. त्यामुळे त्या गोष्टी पण नक्की विचार करा की भाई, नंतर तुमच्या एखादा मित्र लागला नाही, आता मी करूनच दाखवणार, किंवा त्यामुळे पण त्या प्रेशरचं पण तुम्हाला चांगलं हँडल करावं लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे नातेवाईक पण कसे बोलतात, तर त्याच्यानंतर पॅरेंट लोकांचं प्रेशर. आणि खरं म्हणजे पॅरेंट्स लोकांना खरं माझी विनंती आहे, तुम्ही प्रेशर देऊन विद्यार्थ्याला रिपीट करायला लावणं चुकीचं आहे, खरंच चुकीचं आहे. जर त्याची इच्छा नसेल तर त्याला खरंच ऍडमिशन घेऊ द्या. त्यांचं एमबीबीएस नाही भेटलं, बीएचएमएस आहे, त्याच्यानंतर बीबीएससी आहे, एवढे चांगले कोर्स जर सोडून जर तुम्ही त्याला प्रेशर देऊन जर रिपीट करायला लावली, तर काय त्याचा अर्थ नाहीये. नंतर घरच्याच्या प्रेशर खाली हवा तो, आणि विद्यार्थ्यांनी खरंच घरच्यांच्या प्रेशर खाली रिपीट करण्याचा प्रयत्न करू नका. कारण की ते तुम्हाला स्वतःलाच अवघड जाणार आहे नंतर. कारण की नंतर तुमचे घरचे विचारणार की काय केलं वर्षभर, त्याच्या वेळेस तुमच्याजवळ उत्तर नसणार आहे. त्यामुळे तुमची जर इच्छा असेल, स्वतः मनातून इच्छा असेल की मी 100% करू शकतो, 100% जर स्वतःवर आत्मविश्वास असेल, तरच, आत्मविश्वास जर असेल तेव्हाच रिपीट करायला हा परवडतं. त्यामुळे जर तुमचा आत्मविश्वास असेल तेव्हाच रिपीट करा, नाहीतर रिपीट करू नका. हे माझं स्वतःचं प्रामाणिकपणे महत्वाचं म्हणणं आहे. आणि मी आधी प्रामाणिकपणे, आणि सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांनी जर प्रामाणिकपणे जर अगोदर नीट केलेली असेल तरच तुम्ही रिपीट करायला पाहिजे. जर तुम्ही गेल्या वर्षीची रिपीट जर टाइमपास म्हणून देत असेल, तर या वर्षीचा रिपीट करून काही फायदाच नाही ना. जर तुम्ही गेल्या वर्षीच्या प्रेशर मध्ये जर तुम्ही बायोलॉजी केमिस्ट्री काहीच केलं नसेल, आणि तुम्ही म्हणता की सर मी यावर्षी पण रिपीट करतो, त्याला अर्थ नाहीये. मी खूप विद्यार्थी बघितले नांदेड एरियामध्ये, बघा मी नांदेडला होतो तर त्यावेळेस मी पण बघितले, खूप विद्यार्थी रिपीट नावाखाली येतात पण अभ्यास नाहीत करत, विद्यार्थ्यांसोबत घुमणार, नंतर वेगवेगळीच संगती लागतात. त्यामुळे तुमचं स्वतःवर जर प्रामाणिकपणे असेल तर रिपीट करा. त्याच्यानंतर माझ्या घरचे आणखीन एकदा, आणि खर्च, तुमच्या घरच्यांचा एक विचार करा, खर्चाचा तरी भागून जाईल म्हणा. ऑनलाईन एवढी सारी प्लॅटफॉर्म आले, तर फिजिक्स वाला आहे, खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत, फुकट शिकवतात, त्यामुळे तर खर्चाचा विषय सोडून द्या. पण तरी पण जर तुम्हाला नांदेड सारख्या ठिकाणी जर पुन्हा रिपीट करायचंय, नांदेड म्हणा किंवा तुमचं लातूर म्हणा,
किंवा तुमचं नागपूर म्हणा, या ठिकाणी जर तुम्हाला रिपीट करायचंय किंवा अकोला म्हणा, जिथे तुम्हाला सिटी ठिकाणी रिपीट करायचे, खास करून खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना, तर त्यांनी विचार करा की तुमच्या घरचे एवढा खर्च भागवू शकतात का. कमीत कमी एका रिपीटला 1,20,000 जवळपास खर्च येतो, त्याच्यापेक्षा वरच येतो, कमी येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा नक्की विचार करा. कारण की कसं माहितीये का, तुम्ही खूप सारे कोर्स मिस करता. बीबीएससी सध्या ज्याला 350 मार्क आहेत ना, त्यांनी एकदा बीबीएससी बद्दल नक्की विचार करा, नंतर तुम्ही रिपीटचा विचार करा. कारण की खरं सांगतो, बीबीएससी हा कोर्स खूप छान आहे. याच्यामध्ये तुम्ही ते विसरून चाललेत. बीबीएससी जो आहे का, वेटरनरीचा कोर्स खूप छान आहे. तुम्हाला जर 300+ जर मार्क असतील ना, तुम्ही बीबीएससी बद्दल नक्की विचार करा. कारण की हा जर कोर्स तुम्ही मिस करत असाल, पुढच्या वर्षीपर्यंत जर तुम्हाला त्याच रेंजमध्ये मार्क आले, तुम्ही पछतावण्यापेक्षा बरं आहे. आणि 12/7/2025 लास्ट तारीख आहे, त्याच्यामुळे नक्की एकदा विचार करा. रिपीट करण्या अगोदर ह्या 10 गोष्टीचा नक्की विचार करा. नक्की विचार करा, ह्या 10 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. नंतर पस्तावण्यापेक्षा आत्ताच विचार करा. या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही पण माहिती लागत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्या इथे व्यवस्थितरित्या आणि कमी खर्चामध्ये काउन्सिलिंग करून दिले जाते, त्यामुळे तुमचे आमचे संपर्क साधू शकता. धन्यवाद.